वेलकम टू अनदर ब्लॉग गाईज. आजचा आपला तिसरा दिवस आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फार गर्दी प्रचंड दिसत होती कारण की संडे होता. सो आता पूर्णपणे ओपनच आहे स्पेस पूर्ण कारण की आज ट्यूजडे आहे. मंडेला तर सुट्टी असते. सो आता आपल्याला फर्स्ट क्लास कॉस्ट्यूम घालून शावर घेऊन पाण्यामध्ये जायचं आहे. आणि फ्रंट साईडलाच पार्किंग आहे पण तिथे सगळं पूर्णपणे चिखल झालेलं आहे. सो मी आता फक्त तुम्हाला बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो. आय डोंट नो. सो मे बी या साईडने आपल्याला पार्किंग करावं लागणार आहे नेक्स्ट टाईम. आणि असाच आहे हा रेल्वे कॉलनी परिसरातला स्विमिंग पूल प्लेस नांदेड. सो ॲटलिस्ट आपल्याला 1 तास आता स्विमिंग करायची आहे. बघूयात आज तिथपासून ते तिथपर्यंत आपल्या किती राऊंड होतात ते. असं काही ठराविक टार्गेट नाही आहे आपलं, पण आपण आज प्रयत्न करून बघूयात. आणि बघू शकतो पूर्ण क्लीन पाणी झालेलं आहे. एकदम खालचं पण दिसत आहे. कालच प्युरिफिकेशन झालेलं आहे पाण्याचं. सो आता मी कपडे चेंज करून त्या पलीकडल्या साईडला जो जेंट्स तिथे शावर घेऊन, म्हणजे शावर घेण्यामागचं कारण काय की आपण जे ऑइली वगैरे हेअरला लावतो ते पाण्यात जाऊन किंवा पाणी खराब करते आपलं हेअरचं ऑइल. असं प्रत्येकजणानं जर शावर घेतला नाही डायरेक्ट उडी मारली तर पाणी लवकर खराब होते. त्यासाठी आपल्याला फर्स्ट हेअर वॉश करणं गरजेचं आहे. किंवा टोपी आपण वापरू शकता, पण टोपी मला तर सवय नाही कारण टोपी वापरल्याच्यानंतर ते प्रचंड असं प्रेशर आल्यासारखं होतं, मग त्यामुळे मी वापरत नाही. सो चला तर आपण आता कपडे चेंज करूयात आणि स्विमिंग स्टार्ट करूयात. तर आता रेडी फॉर शावर पलीकडल्या साईडला आहे. सो शॉवर घेतल्याच्या नंतर मग पाण्यामध्ये एंट्री मारायची आपल्याला. तर आज पूर्ण पाणी स्वच्छ झालेलं आहे. थोडीफार सर्दी आहे पण ती मॅनेज होते कारण की थंड पाण्याची सवय नसल्यामुळे थोडंफार सहन करावंच लागणार आहे आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, सर्दी खोकला वगैरे. क्या अभी है? ओके, शॉवर तर आपण घेतलेला आहे आता. सो कुठलं दवाखाना? आज मी काय पाण्यामध्ये कॅमेरा बुडवणार नाही अजिबात, कारण की जरी वॉटरप्रूफ कॅमेरा असला तरी आपण डेली रिस्क नाही घेऊ शकत. कारण की अराऊंड 50,000 रुपीजचा आपला कॅमेरा आहे आणि जर काही डॅमेज झाला तर तो आपल्या हातातून पूर्णपणे गेला म्हणून समजायचाच.
सो अंडर वॉटर एखादा आपण कालच काय एक प्रॉब्लेम झाला, थोडंसं स्टिरो स्पीकरवर थोडासा त्याचा ताण पडला प्रेशरमुळे आणि साऊंड क्लिअरिटी ही व्यवस्थित नव्हती. त्याच्यामुळे थोडंसं काल भीती वाटली मला वाटलं की स्पीकर डॅमेज झाला आपलं. आणि ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे की मॅन्युफॅक्चरिंग त्याची इथं नसल्यामुळे कुठले पार्ट्स पण आपल्याला इथं अवेलेबल नाही आहेत. सो असंच करूयात आपण स्विमिंग. तर ब्रिदिंग तर आपण केलेली आहे. फर्स्ट थिंग आल्याला ब्रिदिंग करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला जी फार थंडी वाजते, ब्रिदिंग टेक्निक ही फार गरजेची आहे सुरुवातीला. मी तुम्हाला दाखवतो कशी करतात ते. आणि आता आपल्याला जागा बघावं लागणार आहे ॲटलिस्ट कॅमेरा ठेवण्यासाठी. हे इथे पण एक ऑप्शन आहे आपल्याकडे. ओके, नॉर्मल 2 राऊंड झालेले आपले. आणि सो एक डाईव्ह घ्यायचा माझा विचार चालू आहे, पण परत एक भीती वाटायला लागली मला. सो इथून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे त्या काठापासून ते इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. सो मी कॅमेरा इथे ठेवतो जेणेकरून आपला कॅमेरा पाण्याखाली जाणार नाही. ओके ओके, लेट्स स्टार्ट. फर्स्ट डे मला नॉर्मली इथून तिथपर्यंत जाण्यासाठी प्रचंड असा दम लागत होता आणि मधातच माझा आहे ना ब्रिदिंगवर कंट्रोल राहत नव्हतं. त्यामुळे मधातच मी कुठेतरी थांबायचो. पण प्रॅक्टिसचा भाग असतो हा नेहमी. प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर स्टॅमिना पण वाढतो, ब्रिदिंग दम धरण्याची कॅपॅसिटी आपली वाढते. सो अंडर वॉटर पण माझी फार इच्छा आहे आज. आता मी पाण्याच्या बाहेर आलेलो आहो. थोडा वेळ बाहेर थांबल्याच्या नंतर बाहेरचं एअर, हवा थोडीशी लागल्यावर अजून एनर्जी येते की पोहण्यासाठी. आणि हे बघा बाकी स्विमर्स अशा योग्य पद्धतीने स्विमिंग करतात, सायलेंटली आपल्या ना कुठं गडबड ना कशा प्रकारची धावपळ, एकदम असं रिलॅक्समध्ये एकदम शांत असं स्विमिंग करतात. पलीकडला डब तर छोट्या मुलांसाठी आहे. तो स्पेशली उन्हाळ्यामध्येच सुरुवात होतं त्याची. आणि
माझी फार इच्छा व्हायली अंडर वॉटर जाण्याची कॅमेरा घेऊन, पण नको वाटायला. कारण की रिस्क नको आहे. वॉटरप्रूफ जरी असला ना तर अजिबात रिस्क घेण्यात मतलब नाही. तर ते मग रिस्क आपल्या जीवारी लागायचा प्रयत्न 100% होणार आहे आणि साधीसुधी रिस्क नाही आहे. सो मी आता कॅमेरा माझा ठेवणार आहे. अर्धा 1 तास नॉनस्टॉप स्विमिंग करणार आणि त्याच्यानंतर मग बाकीचा ब्लॉग मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे. ओके. सो थोडीशी भीती वाटायली पाण्यामध्ये कॅमेरा टाकायची आज, कारण की एक झटका काल सकाळी मला बसलेला आहे संडेला. स्पीकरमध्ये थोडासा किंचित असा साऊंडचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे थोडंसं वाटायलं मला, बाकी काय नाही. तर चला, तर आपण आता आहे ना रॉड एक्सटेंडेड करूयात आणि मस्तपैकी पोहूयात, जेणेकरून पाण्यामध्ये भिजणार नाही. हो, कॅमेरा चालू आहे. ओके. साईडला पाणी खूपच कमी आहे आणि फ्रंट तिकडल्या साईडला पाण्याची जरा तीव्रता जास्त आहे, म्हणजे पाणी कमी आहे. तो अशा प्रकारे फर्स्ट राऊंड कंप्लीट केलेला आहे आपण. याच्या अगोदर पण माझे राऊंड झालेले आहेत, सो ते मला शूट करता आले नाही आहे. तर आज मी सेल्फी स्टिक घेऊन आलो होतो पाण्यामध्ये, त्याच्यामुळे हा एक फायदा आहे. मस्त असं निवांत मॉर्निंगमध्ये स्विमिंग केल्याच्या नंतर पूर्ण दिवस असा फ्रेश जातो. तर गाईस 3 राऊंड झालेले आहेत माझे. ओके. आता काही वेळ थोडा वेळ व्हिडिओ शूट करावा लागणार आहे मला तुम्हाला दाखवण्यासाठी, पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. सबस्क्राईब फारच कमी आहेत माझे, 91 व्हिडिओज पाहिलेत माझे आणि सबस्क्रायबर फक्त 453च आहेत. लवकरात लवकर सबस्क्राईबचं बटन दाबा, ते फ्री असते, त्याला काय पैसे वगैरे लागत नाहीत. सो तर मी तुमच्यासाठी आता अंडर वॉटर जाऊन एक शूट घेतो. सो काल पण आपण घेतला होता शूट, तसंच आज परत एक शूट घेऊयात. चला, तर मी सगळ्या गोष्टी बघितल्या. कॅमेरा इज फुल्ली पॅक्ड आहे
आणि कुठूनही लेन्स अशी ओपन नाही आहे. जिथे आपल्याला रेड जर कॅमेऱ्याला दिसत असेल तर तिथून लिकेज होण्याचे प्रॉब्लेम जास्त असतात पाणी. सो मी आता सगळं व्हेरीफाय केलेलं आहे आणि आता मी जाणार आहे डीप वॉटरमध्ये. सो बघू कुठपर्यंत निघतो आपण. डोंट वरी, स्विमिंग पूल एवढा पण खोल नाही की आपला कॅमेरा जरी कुठं पडला तर लगेच निघून जातो, पण मला वाटत नाही कुठं पडेल म्हणून. सो आता मी जाणार आहे अंडर वॉटर. ओके, इथपर्यंत ठीक आहे, खोल नाही आहे तेवढं. बघा हे असं आहे. आणि इथून सुरुवात आहे ती या साईडने. समोर जसं जसं पुढं जासाल तसं तसं डेप्थ वाढत जाते, पण एवढी पण मोठी डेप्थ नाही आहे. सो गाईस, तुमच्यासाठी चाललेलं आहे सगळं आणि मी आता चाललेलो आहो एकदम अंडर वॉटर. सो बघूयात चेक करून. तर तेवढं शक्य झालं नाही आहे. पाण्याची खोली तिथे कमी आहे, त्याच्यामुळे असं काही तिथे प्रॉब्लेम झाला आहे. सोले हे बघा, मी जातो आहे याचा सपोर्ट घेतो आहे आणि सपोर्टच्या नंतर मी पाण्याला जातो. ओके, 1 2 3 स्टार्ट. आणि परत दुसरी स्टेप. सक्सेसफुली आपण खाली गेलो होतो. 5.5-6 फुटाचंच फक्त आहे, त्याच्यामुळे आपण जाऊन किती खाली जाणार. पाण्याचा प्रेशर मग त्यावर घेऊन चाललेलं आपलं लगेच. इथून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. ओके, कॅमेरा जरी माझा वॉटरप्रूफ असला तरी प्रत्येकाला भीती वाटत असते. शेवटी पैसा वेस्ट होऊ नये अशी भीती वाटते. आणि गाईज, आपले अजून यूट्यूबमध्ये इन्कम पण सुरू झालेली नाही आहे की आपण एवढी मोठी रिस्क घेऊ शकता. तरी मी एवढी रिस्क घ्यायलो आहे. माझा 45-50 हजाराचा कॅमेरा मी पाण्यामध्ये टाकतो आहे. तर तुमचं काम आहे की ॲटलिस्ट एक सबस्क्राईबचं बटन तुम्ही नक्की दाबा, जेणेकरून मला पण असा प्रोत्साहन भेटेल आणि नवीन नवीन ॲडव्हेंचर वगैरे गोष्टी करण्याचा मला पण मोटिवेशन भेटेल. सो नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी अजून मी पाण्याखाली जाण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ओके, क्या है जी वो वीडियो कैमरा? हाँ कैमरा है, ऐसा ही? डीजे एक्शन 5. अरे यार बहुत भारी है. यस, पानी में कुछ भी नहीं होता? कुछ भी नहीं होता. अंडर 20 फीट वाटर. अरे वाह. ये ऑनलाइन भी बात करें ना आप इससे? हाँ, अभी लाइव चल रहा है. ऐसा ही है? हाँ. अच्छा, आप कहाँ है? रेलवे में है क्या? नहीं, मैं लॉक कंप्लीट है मेरा. नांदेड़ के रहने वाले? नांदेड़ के. हाँ, मेरे पिताजी क्लास 1 ऑफिसर थे अर्धापूर. क्या बोल? तहसीलदार. अच्छा अच्छा. मराठी येत असेल ना तुम्हाला? हो, येते मराठी. असं आहे का? वकाल- कालपासून विचारावं म्हणलं हा. काय प्रकार आहे म्हणलं. हां. आणि आता हे मोबाईल मध्ये शूट करते ते आपल्याला? आपलं हो, सगळीकडे घेता येते आपल्याला. असं आहे का? सोशल मीडिया, मोबाईलमध्ये सगळीकडे. अरे वा, हो. छान आहे.
तुमचं लॉ झालंय का? हा लॉ झालेला आहे, वकालत चालू आहे. अच्छा, कुठं इथंच हो, नांदेडला? नांदेडला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये. अच्छा. हो. बरंच नाद लागला इकडचं यायचं. स्विमिंगला येता किती? पहिल्यापासूनच करतो, पण मला थोडासा गॅप पडला होता. नाही इकडेच येतं का? तिकडे मोठ्या टँकमध्ये? त्या याला जातो सांगनेला, तिथे मेंबरशिप होती माझी. मग कधी कसं काय भेट झाली नाही आपल्या आता आम्ही तर हे काय काही दिवस मी 4 वर्ष पुण्याला होतो. असं आहे का? हा रेग्युलर नाही म्हणजे रेग्युलर नव्हतं, कधीतरी यायचो मी. मेंबरशिप असल्यामुळे आता ते पप्पा आणि माझी मेंबरशिप व्हायची. आता असं आहे पप्पा का? तिकडे यायला चालले. पप्पाला ओळखत असेल आम्ही. अच्छा हा अच्छा. बरोबर. बघितल्यानंतर लक्षात हा येईल. ते काळेश्वरला चाललो. हा बरोबर. ते ह्यांच्यासोबत आत्रे वगैरे जातात ते. देव सर. हा. हो. काय नाव म्हटलं तुमचं? जोगदंड. नाही तुमचं गजानन. गजानन. हा. आणि पप्पा अर्धापूरला तहसीलदार होऊन रिटायर झाले. अच्छा. शिवाजीराव जोगदंड. अच्छा. हा. ओके. झाला परिचय चांगला ना. मी विचारा म्हटलं ते आता आम्हाला हे माहितीच नाही प्रकार काय. बरोबर. हे आपण स्पेशली चायनाहून ऑर्डर केलेलं असं आहे आहे. का? बरोबर. त्या पाण्यामध्ये काही होत नाही काही नाही. आपल्या सगळं शूटिंग चालू असते. सगळं व्यवस्थित. थोडा इंटरेस्ट आहे आम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करायचं. आणि आमचा नंबर घेऊन टाका म्हणजे आम्हाला बघता येतरी येईल ना. बरोबर. तुम्हाला चॅनलला भेटून जाईल तुम्हाला ते. माझं गजानन जोगदंड जरी नाव टाकलं हे युट्यूबला का? युट्यूबला तरी पूर्ण तुम्हाला तिथे भेटून जाते. हे मिळतंय आपल्याला तिथं? सगळं भेटून जाईल. अच्छा, ओके. मोबाईलवर टाकून द्या. तुमचं बी वाटलंच टाकून देतो. हो टाका ना. हो. मी नंबर सांगू का? नाही, तुम्हाला सर्च करा माझा युट्यूबला. हा. आपोआप उद्याला व्हिडिओ दिसेल तुम्हाला. अच्छा, आपलं विजय जोगदंड ना? गजानन. हा, गजानन महाराज गजानन जोगदंड. अच्छा. हा. असं जाऊ. हो. आता ब्रीदिंग करूयात आपण, म्हणजे थोडंसं थकवा येणार नाही, बाकी काही नाही. छोटासा डाईव्ह परत तुमच्यासाठीच. चला. फायनली आपला 1 तास आता कंप्लीट झालेला आहे आणि जास्त काय आपण आता थांबणार नाही. मस्त शॉवर घेऊयात आणि कपडे चेंज करूयात, त्याच्यानंतर परत निघूया. सो जाण्याच्या पूर्वी मला वाटते की थोडंसं आपण फ्लोटिंग करूयात पाण्यावर, जेणेकरून ते पण मी तुम्हाला दाखवतो प्रकार. ओके, थोडासा हेड करूयात. रेंजमध्ये आपण फायनली 1 आवर कंप्लीट झालेला आहे. 9 वाजता आलो होतो, 10 करेक्ट वाजलेले आहेत. थोडंसं 5-10 मिनटं इकडे जातात. आपण आता शॉवर घेऊयात. शॉवर घेतल्याच्यानंतर फर्स्ट क्लासमध्ये घरी जाऊयात. सो गाईज, मी कुठलाही सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून येत नाही आहे, कारण की आता मी पूर्णपणे वेट लॉस जर्नीच्या वेट लॉस जर्नी सुरू करत झालेली आहे माझी. सो त्याच्यामुळे होईल तेवढं प्रोटीन डाएट घेण्याचा प्रयत्न तुम्हाला. याच प्रकारे बाथरूम्स वगैरे इकडे आहेत. आणि स्विमिंग झाल्याच्या नंतर
शॉवर घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, इथून जाऊन आपल्याला आंघोळ पण करायची आहे, पण थोडा वेळ आपण बाहेर जातो, त्याच्यामुळे कसं होतं अंग कचकच करायला लागतं. व्यवस्थितरित्या सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घेणं गरजेचं आहे. शेवटी वॉटरमध्ये थोडंसं काही केमिकल वॉटर असतातच पाण्याला तो ब्लू कलर येण्यासाठी. आणि फ्रेश, एकदम फ्रेश असं वाटतं, एकदम रिलॅक्समध्ये. डेली एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हापासून स्विमिंग सुरू केली त्यापासून व्यवस्थित झोप वगैरे व्यवस्थित यायली आहे. आता घरी गेल्याच्यानंतर फर्स्ट क्लास जेवण वगैरे करायचं आणि त्याच्यानंतर जे बाकीचे आपले काम आहेत ते पूर्ण सामान माझं इथे ठेवलेलं आहे. चला आता कपडे घालून निघूयात. सो रेडी झालेला आहे. आजचा 3रा दिवस, पण कंप्लीट सामान वगैरे काही नाही आपलं. आणि जे हेअर ओले आहेत माझे, मी ते तसेच ठेवणार आहे, कारण की जर आपण पूर्णपणे असं ट्रॅव्हलनं वगैरे हे झटकू तर ते कमकुवत होऊन गळण्याचे चान्सेस आहेत. सो आता ॲटोमॅटिक अडकले पाहिजे, म्हणजे वाऱ्यानं वगैरे, जेणेकरून केस गळती ही कमी होणार आहे. सो अशा प्रकारे हा स्विमिंग टँक आणि आजची आपली एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. सो जाता जाता एवढंच सांगेन की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हां पलीकडल्या साईडने येतो, कारण की इथं गाडी पूर्ण खालीच गेली माझ्या आता. आणि पूर्णपणे कसं झालं, ते मडगर नाही का, त्याला सगळं चिखल अडकलं. हां मला हे माहितीच नसतं बोलतं. त्यात असं आहे का, रोडवरच पार्क करतात? बरोबर, ठीक आहे, हरकत नाही. पलीकडल्या साईडला ठीक आहे, तिथं लावत राहतो मी उद्यापासून. ओके, थँक्यू. सो गाईज, इथेच ब्लॉगला एंड करूयात. भेटूयात पुढच्या ब्लॉगला. आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. फक्त एक सबस्क्राईब बटन दाबायला काहीही प्रॉब्लेम होत नाही. नक्की सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑलवेज वेलकम टू माय चॅनल. थँक्यू.